जय महाराष्ट्र. हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी आता गेले 3 आठवडे प्रचाराची यंत्रणा अतिशय गतिमान झालेली आहे. काँग्रेस पक्ष असेल, पवारसाहेबांची राष्ट्रवादी असेल, ठाकरे साहेबांची आमची शिवसेना असेल, त्याच्याबरोबर या ठिकाणी आम आदमी पार्टी असेल, कम्युनिस्ट पार्टी असेल, शेका पक्ष असेल किंवा बाकीचे सगळे मित्रपक्ष, सगळे घटक पक्ष या ठिकाणी या सगळ्यांची यंत्रणा प्रत्येक मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारे राबवते. त्यामुळे चांगल्या प्रकारचा प्रचार किंवा मशाल चिन्ह हे घरोघरी पोचलेले आहेत आणि लोकांच्या या ठिकाणी सगळ्याही तालुक्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय, उदाहरण प्रतिसाद मिळतोय आणि त्या माध्यमातून आज पूर्णपणे ही महाविकास आघाडी एक दिनानं राबते किंवा तळागाळात ही आघाडी रुजली अशा प्रकारचे संकेत स्पष्टपणे मिळते. आज सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य शेतकरी, युवा कार्यकर्ते असतील, महिला असतील, कामगार असतील, हे सगळे घटक या ठिकाणी पूर्णपणे या सरकारवरती केंद्र सरकारवरती नाराज आहेत. त्यामुळे पूर्णपणे आज या सगळ्यांनी रस्त्यावर उतरायचे ठरवले आणि उद्याच्या काळामध्ये 100% परिवर्तन करायचं या निर्धारातला प्रत्येक माणूस आज इलेक्शनवर ठरलेला आहे. मी याद्वारे सगळ्या कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी आभार मानेन की त्यांनी ही एवढा मोठा मतदारसंघ असताना त्या सगळ्या लोकांच्या उत्साहामुळेच मी हे सगळ्या ठिकाणी यंत्र पूर्ण करू शकतो आणि उद्याची आता 1-2 दिवस शेवट शिल्लक आहे. विरोधकांच्याकडे आपल्याला काहीतरी आम्हाला समजते, काहीतरी वेगळ्या प्रकारची आमिष दाखवून देते. मला जरूर खात्री आहे की कुठल्या आमिषाला कुठल्याही सामान्य माणसाच्या ठिकाणी आज पुढे पडणार नाही आणि लोकांनी 2 दिवस या ठिकाणी उठलेले प्रचार शांत पद्धतीने करावं, मतदानसुद्धा शांततेत करावं, कोणासोबत या ठिकाणी कसल्या प्रकारचा वादविवाद टाळावा आणि याद्वारे मी पूर्णपणे समाधान आहे की या ठिकाणी सगळी जनता आमच्या सोबत आहे आणि या निमित्तानं उद्याच्या काळामध्ये मला जरूर आशा आहे की मतदान झाल्याच्या त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपल्याला मतदान होईल आणि 100% या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा मोठ्या प्रकारे विजय होईल. जय महाराष्ट्र. विकास काम केले, 850 कोटी आणलं, 800 कोटी आणलं होते. त्यांना चांगलं स्वागत केलं नाही. मतदारसंघात असताना तुझं मतदारसंघ नवीन, संपूर्ण नवीन, तरी तुमच्या अंगावर फुलाची उजळण होती. तुझं काय करा आता हे कोण काही विकास कामाची दावे करत असतील तर ठिकाणी त्या गोष्टी शेवटी लोकांना जी कामं पाहिजेत किंवा लोकांना जो अपेक्षित विकास आहे तो विकास केला, ती कामं केली तर या ठिकाणी लोक त्या विकास कामाला मान्यता देतात. अन्यथा राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल यांच्या माध्यमातून कामही होत असतात. पण तुम्ही एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा न करताच जर एखादं काम होत असेल तर माझं म्हणणं की याचं श्रेय पण घेण्याचा प्रयत्न करू. आता अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी स्वतःच्या हिमतीवरती त्यांनी अनेक स्कीमा मंजूर केल्यात आणि योजना आणल्या ज्यामध्ये कुठल्याही प्रतिनिधीचा काळीमात्र संबंध नाही अशा प्रकारचे मला चर्चा मला सांगितलं मिळाले. आम्ही त्यांना प्रश्न विचारला की तुमची नेमकी अडचण काय, एवढ्या विकास कामाच्या ठिकाणी विरोध दावा करताय. त्यातले काही लोकांनी मला शिरोळ तालुक्यातल्या किंवा आमच्या वाड्यातल्या ही लोक मला अशी म्हणत यावी की ही कामांची मागणी आम्ही केलीच नव्हती आणि कुठल्या तरी ठिकाणी कोणाच तरी व्यक्तीत फायदा व्हावा, कंत्राटदाराचा फायदा व्हावा यासाठी ही मंजूर केलेली काम आहेत आणि त्यानिमित्तानं या कामाच्या लोकांच्यावरती काही परिणाम होत नाही किंवा या ठिकाणी लोकांना जो अपेक्षित विकास होता तो झालेला नाही अशा प्रकारचे आम्हाला प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. तुमच्या वतीने